नमस्कार मंडळी. तर आज मी ना माझ्या बाळासाठी पौष्टिक असा गऱ्यापासून उपमा बनवणार होते. आणि हा नुसता प्लेन उपमा खात नाही, म्हणून मी याच्यात गाजर किंवा बटाटा किंवा बीटा ॲड करत असते. मग तो आवडीने खातो. मग आज मी त्याच्यासाठी गाजर टाकून बनवणार होते. तर पहिले मी गाजर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यावरचं साल काढून घेतले आणि नंतर त्याला बारीक खिसून घेतला आणि नंतर मग थोडासा लसूण सोलून घेतला आणि तोही थोडासा याच्यावरच किसून घेतला, कारण एका याच्यासाठी म्हणलं परत कुठं बसू. किसलेला लसूण आणि थोडासा मग इकडं रवा भाजून घेतला होता मी. तो रवा भाजलेला बाजूला काढून घेतला आणि मग त्याच्यात तेल टाकलं, थोडीशी मोहरी टाकली, थोडीशी जिरे टाकली आणि त्याला छान असे फुटल्यानंतर तडतडल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये तो लसूण किसलेला तो टाकून घेतला. थोडासा लालसर झाला आणि नंतर मग मी त्यात गाजर टाकून घेतलं. गाजर थोडं फ्राय केलं आणि नंतर पाणी टाकलं, कारण गाजर पटकन शिजत नाही आणि रवा लगेच शिजतो. म्हणून मग हळद आणि थोडंसं मीठ पण टाकून घेतलं आणि ते सगळं झाल्यानंतर मग मी त्यात गरा टाकून घेतला आणि झालं आपलं दादूसाठीचं नाश्ता रेडी. मग त्याला खिडकीजवळ बसून मी भरवत होते. तर हे बघा, याला आवडतं, हे खूप आवडीने खातो. ब्लॉग नक्की बघा. थँक्यू.